बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे आंदोलनाची। पाल्याचं कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये पालकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय। एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या कुटुंबाची समजूत काढल्यानंतर या पालकांनी आंदोलन मागे घेतलं। कुणबी नोंद सापडून सुद्धा प्रशासनानं कुणबी प्रमाणपत्र रद्द ठरवल्याचा आरोप या पालकांनी केलाय। कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, पण आता प्रमाणपत्र रद्द झाल्यानं विद्यार्थ्याचं करिअर अडचणीत आलं असं या आंदोलकांचं म्हणणं आहे। मी स्पष्ट सांगितलंय की मी तुमच्यासाठी राज्यासाठी लढतोय। राज्यातल्या लिखीबाळीचं लेकराबाळाचं मी वाटोळं होऊ देणार नाहीये। एकदा तुम्हाला सांगितलं तुम्ही खाली यावं तर तुम्ही स्पष्टपणानं डायरेक्ट खाली यावं। मी आहे ना लढायला। तुम्ही वाईट पाऊल उचलून काय करणार आणि काय त्या जीवनाला अर्थ आहे का? आपले लेकरच गेले तर मग त्याच्यानंतर आपण काय करायचं? माझा लढून काय उपयोग आहे का? मग कुणबी प्रमाणपत्राची 8 महिने शहरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या पाण्याच्या आंदोलन सुरू करण्यात पालकांनी हे आंदोलन सुरू केल्यापर्यंत व्हॅलिडिटीबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका पालकांकडून घेण्यात आली आहे। त्यांच्या पाल्यांनी काय माहिती दिली शब्द माझा एनडीटीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सरकारचं फळ वाटोळं करील। दरम्यान ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द झालंय त्या पाल्याचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूयात। उगाच काही टोकाची भूमिका घेण्याच्या आधी आम्हाला आमची मागणी पूर्ण केली पाहिजे एवढीच आमची इच्छा। आमचा करिअरचा प्रश्न आहे, आमचं वर्ष वाया जाईल म्हणून। तुमच्या तिघांचाही तेच प्रॉब्लेम आहे का? तुम्ही बहिणी का चुलत बहिणी? चुलत बहिणी। आणि आता प्रशासन काय म्हणतंय तुम्हाला? आम्हाला अजून तरी कोणी काय म्हटलेलं नाहीये, पण आमचं एवढंच की करिअर। कॉलेज कडून काय सांगितलं जातं किंवा तुम्ही प्रमाणपत्र व्हॅलिडिटीला गेले अधिकारी काय सांगतात? अधिकारी एवढे दिवस म्हणत होते की देऊ आम्ही किंवा मग हे कागद द्या ते कागद द्या। आम्ही सगळे कागद त्यांना दिलेले आहेत, पण काल जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं होणार नाही। मग आम्हाला जर एवढे दिवस त्यांनी हे केलं नसतं तर आम्ही फॉर्म भरताना ओबीसी मधनं भरलाच नसता। आणि एकूणच या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मोहसिन शेख थेट घटनास्थळावरून आहेत। मोहसिन, आता हे आंदोलन मागे घेतलंय का? आणि दुसरं म्हणजे हा घोळ नेमका कशामुळे झालाय? कुठे नेमकी त्रुटी राहिली आहे? विनोद सर, हा घोळ असा झाला आहे की शिंदे समिती नेमण्यात आली होती आणि शिंदे समितीने वेगवेगळ्या गावांमध्ये कुणबी नोंदी शोधल्या होत्या आणि त्या जिल्हाधिकारी कार्यालयांच्या वेबसाईटवर टाकण्यात आल्या आहे। आता हे जे आंदोलक वरती चढलेले आहेत त्यांच्या पंजोबांची पासून कुणबी नोंदी सापडलेल्या आहे आणि त्या देखील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर टाकण्यात आल्या होत्या आणि त्या आधारे त्यांनी प्रमाणपत्र काढले। आता मुलांनी त्याच प्रमाणपत्राच्या आधारे ॲडमिशन घेतलं आणि आता जेव्हा व्हॅलिडिटीची प्रक्रिया सुरू झाली तर त्यावेळेस अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या पंजोबांपासून कुणबी नोंदी असल्या तर त्यांच्या वडिलांची मात्र मराठा अशी नोंद दिसते आणि त्यामुळे तुम्हाला प्रमाणपत्र वैध करता येणार नाही असं या पालकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच ते टाकीवर चढलेले आहे, पाण्याच्या टाकीवर। मनोज जरांगे यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे, मात्र अजूनही तुम्हाला दृश्य दाखवतो ही पालक वरती आहे काही। आता आंदोलन आणि इथले स्थानिक मराठा जे समन्वयक आहे ते वरती गेलेले आहे आणि त्यांच्याशी चर्चा करतायत आणि थोड्या वेळ ते खाली येण्याची शक्यता आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि ती मुलं देखील आहे। आपण थोडंसं परत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया की या मुलांचं म्हणणं काय आहे, त्यांचं काही पालकांशी बोलणं झालं आहे का आणि काय तुमचं मनोज जरांगे यांनी तुम्हाला सांगितलं आहे का तुमच्याशी बोलणं झालंय खाली यायचं? वडिलांशी काय फोनवर बोलणं झालंय? काय त्यांना तुम्ही सांगताल खाली यायला पाहिजे? जर दादांनी सांगितलं असेल की मी करून देतो किंवा मी करूनच देईल तर मग यायला पाहिजे, पण मग माझं बोलणं अजून काही झालेलं नाही। तुमच्या वडिलांना तुम्ही फोन करून सांगणार आहे खाली या, कारण की आता मनोज जरांगे यांनीच सांगितलं की खाली या आणि तुम्ही अंतरावरती या, तर त्यामुळे टोकाचं पाऊल घेऊ नये असं त्यांचं सांगण्यात आलं आहे। काय तुम्ही त्यांना फोनवर सांगणार आहात, काय सांगणार आहे खाली या म्हणून? हां, मी सांगेल खाली या म्हणून, ऐकलं तर। नक्कीच विनोद सर, मुलींची देखील म्हणणं आहे की त्यांच्या वडिलांनी आता खाली यायला पाहिजे। पोलीस देखील प्रयत्न करतायत, पोलीस सतत फोनवरून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात। काही स्थानिक लोक देखील वरती गेलेले आहेत, ते देखील त्यांच्याशी संवाद करतात आणि ते खाली येण्याची शक्यता आहे। पण मुद्दा असाच आहे
की काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की काही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेचे सदस्यांचे प्रमाणपत्र रद्द झाले होते. आता विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र रद्द होतात आणि त्यामुळेच मनोज जरांगे आक्रमक झालेले आहे. उद्याच्या आंदोलनात त्याचे सगळे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मात्र आंदोलनाच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीने आंदोलन सुरू झाल्याने या सगळ्या जी कुणबी प्रमाणपत्र आहे किंवा जी अवैध ठरत आहे त्याची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे आता हे पालक खाली येतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र अगदी. पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत त्यांना खाली आणण्याचे आणि विनंती देखील केली जाते. अगदी एकूणच या सगळ्या आंदोलनातून हा प्रश्न किती गंभीर झाला याची प्रचिती येते. धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्सबद्दल.